जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संचय इंडस्ट्री व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच आलेला आहे. प्रत्येकाला एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वभाव काय बघताय शेठ? लोक आमच्या असून सुद्धा आम्ही त्यांची पुन्हा मदत करतो. मिट जाएंगे मर जाएंगे काम कोई कर जाएंगे. जस्ट आपण अलाइटमोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेल्या मित्रांनो, व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. मी तुम्हाला 2 प्रीसेट दिलेले आहेत, ते म्हणजे एक बिट बुकमार्क प्रीसेट आणि एक शिगेबिट प्रीसेट, असे 2 प्रीसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर प्रीसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर बिट बुकमार्क प्रीसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर बघू शकता, मी ऑलरेडी तुम्हाला इथं टेक्स्ट टाईपच करून दिलेलं आहे. जस्ट ते हाईड आहे ते पहिला अनहाईड करून घ्या. बघू शकता. आणि पुढे मी तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्ट ॲड करून दिलेला आहे. त्याचा साऊंड म्यूट करा. बघू शकता, म्यूट करा. म्यूट जाईन याला ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटवरून स्क्रीन इफेक्ट द्या. बघू शकता, इथं ऑलरेडी मी तुम्हाला इथं टेक्स्ट ॲड करून दिलेले आहेत. स्टार्टिंगला आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियममध्ये जायचं. इथं तुम्ही तुमचं देखील फोटो यूज करू शकता. जस्ट फोटोला सिलेक्ट करा. फोटोला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. फोटोला मित्रांनो सांगतोय त्या बीटपर्यंत वाढवायचं आहे. 8.6 जवळ तुम्हाला डबल बीट दिसेल, म्हणजे 8.6 जवळ तुम्हाला डबल बीट दिसेल, तिथवर फोटोला वाढवायचं आहे. फोटोला मित्रांनो काय करायचं, लॉंग प्रेस करून सिम्पली सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. फोटोवरती क्लिक करा. मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. स्टार्टला की द्या आणि एंडला की द्या. बघू शकता, स्टार्टची जी की आहे ते अशी सिम्पली अशी मित्रांनो राईट साईडला घ्यायची आहे. बघू शकता, ऑप म्हणजे असाल म्हणजे हळूहळू तुम्हाला इकडं अशा प्रकारे इमेज येताना दिसेल. बघू शकता, फक्त स्टार्टची की राईट साईडला घ्यायची आहे. बॅक याच्या ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन हे जे अल्फाबेसिटी सिम्पली मित्रांनो पहिला 100% करा. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर वरती सर्च करा स्पॉट कलर. स्पॉट कलरवरती इथे इफेक्ट आलेला आहे. ह्याच्यावर सिम्पली क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा मित्रांनो. बघू शकता फेड इन फेड आउट, आणि ह्याची पण ऑपेसिटी इन 50 ठेवा आणि आउट देखील 50च ठेवायचं आहे. तर बघू शकता सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन ह्याची अल्फा ऑपेसिटी सिम्पली मित्रांनो 30% करून घ्या. करेक्ट 30% करा. बघू शकता सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर एवढे एडिटिंग झाल्यानंतर 8.6 पासून 1 बीटला आता एक इमेज ॲड करत जायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी 1 बीटला आता एक इमेज आता मी ॲड करून घेतो. अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो, मी 1 बीटला आता पटापट इथं इमेज ॲड करून घेतो. आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता मित्रांनो, आपले सर्व काही इथे इमेज ॲड करून झाल्यानंतर इथला ओव्हरली जो इफेक्ट आहे त्याला लॉंग प्रेस करून सिम्पली वर घ्या. ह्या इमेजच्या वरती घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. ते इफेक्ट पेस्ट करण्यासाठी शिगेबिट प्रीसेटमधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला या. व्हिडिओमध्ये मित्रांनो टेक्स्ट मी दिलेले आहे. सुरुवातीला 4 टेक्स्ट आहेत, 4 टेक्स्ट लेअर. त्या 4ही टेक्स्ट लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता 4ही लेअरला मित्रांनो बघू शकता मित्रांनो हा टेक्स्टचा लेअर बघू शकता 4ही टेक्स्ट लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे पहिला. बॅक याच्या शिगेबिट प्रीसेटमधला दुसरा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला या. डबल बीट जवळ यायचं आहे. करेक्ट डबल बीटच्या समोरच्या पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. म्हणजे 8.6 नंतर जी डबल बीट आहे तर डबल बीटच्या समोरच्या पहिल्या इमेजला डबल बीटच्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. बॅक याच्या शिगेबिट प्रीसेटमधला 3 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला या. मी सांगतोय त्या बीटजवळ या आणि हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. 10 बघू शकता करेक्ट 10 सेकंदाजवळ बीट आहे त्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिगेबिट प्रीसेटमधला 4 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. 4 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला या.
हे मित्रांनो सांगतो इथं बघू शकता इथं व्हिडिओ इफेक्टची जी लेअर आहे त्या म्हणजे ते व्हिडिओ इफेक्टच्या खालच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे बीट सांगतो तुम्हाला 10.27च्या बीटच्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बॅक यायचा शिकेपीठ प्रिसेटमधला 5वा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर बघू शकता आता आपण व्हिडिओ इफेक्टच्या खालच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता 11.24 नंतरची म्हणजे 11.24 जो बीट आहे त्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. 11.24च्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅक यायच्या शिकेपीठ प्रिसेटमधला बघू शकता 6वा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला लास्टून 2 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. लास्टून 2 नंबर बॅक यायचा शिकेपीठ प्रिसेटमधला लास्टचा 7वा इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला बघू शकता इथं देखील लास्टला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता पेस्ट केल्यानंतर सिम्पली स्टार्टिंगलाच प्लस आयकॉनवरती क्लिक करून शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्यायला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर अँड स्ट्रोकमधून स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिलमधून 1 नंबर ऑप्शन दिसेल नन त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे एक बॉर्डर ॲड करायची आहे. तर बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. बघू शकता व्यवस्थित इथे इफेक्ट तुम्ही पेस्ट करा. एक देखील मित्रांनो इफेक्ट सोडायचा नाही. बघू शकता आणि व्यवस्थितरित्या मी सांगितलेलं आहे सर्व काही इफेक्ट कसे पेस्ट करायचे. व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. जस्ट शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओची मित्रांनो रेझोल्युशन 1080 पिक्सल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट मी 1080 पिक्सलमध्ये एक्सपोर्ट करतो. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाला लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.